धनंजय मुंडे नाव घेऊन सांगतो, धनंजय मुंडे हे सगळे माणसं कोणाचे आहेत? हे त्यांचेच आहेत आणि स्वतः ते मान्य करतात, हो वाल्मिक कराड हा माझा जवळचा आहे, जिव्हाळ्याचा आहे. माझे सगळे धंद्यातले सगळे धागे किंवा आमचे एकत्र अकाउंट्स आहेत, बिझनेसचे अकाउंट्स आहेत, माझा वटमुक्त्यार तो आहे. एवढं सगळं असतानासुद्धा आम्ही ज्यावेळी त्यांची राजीनामा द्या ही मागणी करायला लागलो आहे, तरी मोठ्या मनाने सांगतो हो राजीनामा देतो. आज ज्यावेळी तुम्ही मान्य करताय हा वाल्मिक कराड हा त्यांचा जिव्हाळ्याचा माणूस आहे, तरी तुम्ही तुमचं सगळं पाहिजे तसं चालू आहे. मला आश्चर्य आहे की मुख्यमंत्री असतील, अजित पवार असतील, हे सगळे शांत कसे आहेत? हे संरक्षण का द्यायला लागले त्यांना? काय असं एवढी मोठी काय या धनंजय मुंडेमध्ये असं की हे सगळे घाबरायला लागलेले आहेत? कुठल्याही सामान्य व्यक्तीला सुद्धा बीडमध्ये जर विचारलं की हे 7 जण कोणाचे आहेत, हा वाल्मिक कराड कोणाचं आहे, तर उत्तर एकच येणार आहे. तरी का सरकार घाबरते? मला आश्चर्य वाटायला लागलं एका माणसासाठी. आणि खऱ्या अर्थाने ते ओबीसी आहेत म्हणून त्यांना हे धक्का द्यायचं नाही. कालच्या तर सर्वपक्षीय आम्ही जे राज्यपालांना भेटलो होतो तर ओबीसी सुद्धा आले होते सगळे. म्हणजे हा ओबीसी मराठा ह्याच्या पलीकडचा हा विषय, हा माणुसकीची हत्या आहे. हे जर इथं न्याय मिळाला नाही तर हे महाराष्ट्रभर जर हे पसरलं, ह्या शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला हे परवडणार आहे का? अजिबात नाही. किती दिवस खेळ बघायचा? आणि ही वेळ येते की त्यांच्या घरातले मंडळी, त्यांचे भाऊ, त्यांची मुलगी, संतोष देशमुखांचा मुलगा, ह्यांनी जायचं विनंती करायला मुख्यमंत्र्यांच्या दारी. एकदम चुकीचं आहे, दुर्दैव आहे.